अरे बघा कशी जादू बनवून आलेली आहे. जादू जादू. आरोहीचा थोडासा वेगळा प्रॉब्लेम झालेला आहे, त्याच्यामुळे ती अशी नाराज वाटते. दृश्यन ते ना पाणी खेळत होते आणि त्यांनी ना त्याचा चष्मा सरवून टाकलाय. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही सकाळचे 5 वाजलेले, आम्ही या ठिकाणी आवरून रेडी झालेलो आहे आणि आम्ही चाललोय सोनाली वहिनीच्या गावाला. सडन आमची ट्रिप प्लॅन झाली आणि तिकडच आहे ना आम्ही भंडारदऱ्याला पण जाणार आहे. आरोही पण आहे, मी पण आहे आणि आम्ही खूप सारे सह्याद्री मेंबर पण आहे. बघ आरोही, तू खूप दिवसाची म्हणत होती ना कुठं नेत नाही फिरायला, कुठं नेत नाही. सडन ट्रिप प्लॅन झाली आणि तुला आता नेतो पण आहे फिरायला. कसं वाटतंय? खूप भारी वाटते आणि मला खूप दिवसांचं आहे ना त्या साईडला जायचं पण होतं, कारण की तिकडचं वातावरण आहे ना एकदम भारी राहतं आणि तिकडे ना जास्त प्रमाणात पाऊस आहे मेन म्हणजे. मज्जा येणार आहे खूप. आणि आमची ना सगळी पॅकिंग वगैरे पण झालेली आहे. तू येते का खाली? मी एक बॅग घेऊन जातो, कारण मला थारमधनं आहे ना माझा चष्मा पण काढायचा आहे. दोघं बॅग नेले तर चालेल. तू दिस इज मोए मुवमेंट. दोन्ही बॅग नेऊ का मग? एकांत. तर सगळ्यात जड जी बॅग आहे ना ती मी घेऊन चाललेलो आहे. हीच आहे ना जड बॅग? त्यात फक्त टॉवेल आणि नाईट ड्रेस आहे ऋषी. अरे बाप, लय जड आहे म्हणजे ही. ती बॅग घेणे. गाईज, आमचं सकाळी उठायचं म्हटल्यावर चहा वगैरेचं तर काही सीन राहतच नाही, कारण चहा वगैरे काही पित नाही. पण मी ना आता ऍपल खाऊन घेतो. आता नावरून आम्ही पार्किंग मध्ये आलेलो आहे. मी माझा फेवरेट सनग्लासेस पण घालून घेतलेला आहे. अमोल आणि हर्षद पण आम्हाला बाय बाय करायला आलेले. सकाळचे 5 वाजलेले, ते दोघं पण उठले. हर्षद कसं वाटतंय सकाळी उठून? चांगलं वाटतंय पण झोप येते. झोपून राहा, पण सकाळी उठल्यानंतर जी झोप लागते ना ती लय भारी असते बरं का. सकाळी जर आपण एकदा लवकर उठलो ना तर परत झोपून पाहायचं, लवकर जागच येत नाही. गाईज, आम्ही टोटली जाणारे मेंबर किती माहिती का? 10 मेंबर आहे. 10 मेंबर भाऊ, 10 मेंबर आहे कम्प्लिटली आपण. आणि खूप सारे मेंबर आहे. आता तर सध्या अंधार आहे, आता तर काही दिसणार पण नाही. पण रवी भाऊला ओळखते सगळे. रवी भाऊ सोबत अमोल भाऊ आहे, सोनाली वहिनी आहे. तर आता ना आम्हाला सोनाली वहिनीच्या गावाला जायचं आहे, म्हणजे राजूरला. आणि आपली स्कॉर्पिओ आहे ना सगळी हाऊसफुल झालेली आहे. तर आता आहे ना मी गाडी चालवणार आहे आणि बाकीचे मेंबर आहे ना आता पाठीमागं बसताय. मला कोण येतं इथं समोर कंपनी? अमोल भाऊ. आज अमोल भाऊ. अमोल भाऊ जर वेगळेच दिसता यार. बस अमोल भाऊ. कोणी आंघोळ नाही केली? कोणीच नाही गेलेली यांनी. आम्ही सगळ्यांनी आंघोळ केली. अमोल भाऊ आज ना. अरे यार, अमोल भाऊचं काय चालू आहे काय माहिती. ते अमोलला सोडून यायचं नाही त्यांना. अमोल बोलला नाही यायचं. अमोल बोलले यायचं. तू येतोय का मग? बघ बर का, तुला तर काय, तू तर तयारच आहे बेटा. उठ तर शाळेत जाय. पाठीमागच्या सीटवर पण मेंबर आहे, पण ते सध्या दिसणार नाही. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चलो लेट्स गो. एकदा ना आपण गाडीत ना डिझेल टाकून घेऊ आणि आम्ही ना समृद्धी महामार्गावरनं जाणार आहे. पाठीमागचे मेंबर कम्फर्टेबल आहे का? 4 मेंबर बसले त्या छोट्या जागेत. त्यांचे आवाज कसे निघतात. बाहेर ना असं मस्त धुकं पडलेलं आहे आणि सकाळ सकाळचं वातावरण आहे ना एकदम भारी झालेलं आहे. आता आम्ही जिथून चाललोय ना पूर्ण आजूबाजूला डोंगर आहे. हे बघा. Life pulled us apart, left me talking to the dark. If I called you tonight, would it feel the same? Or have we both moved on? प्रवासाच्या मध्येच आहे ना मॅटर झालेलं आहे. आपल्या गाडीच्या राईट साईडच्या टायरची ना हवाच गेलेली आहे. आता गाडीतले मेंबर दाखवतो. हे बघा, कल्याणी आहे, धनू आहे, ओम्या, सोनू शेठ, रवी भाऊ, आरोही, अमोल भाऊ आणि सोनाली वहिनी आणि आवी भाऊ पण आहे. आवी भाऊ कुठे गेले? आवी भाऊ कुठे गेले? गायब. वॉशरूम व्हिजिट. आमच्याकडे ना मॅरेथॉन प्लेअर आलेले. पळ बरं का. तर आमच्या आहे ना वॉलचा प्रॉब्लेम होता. आम्ही आता वॉल चेंज करून घेतलेला आहे. बसा रे बसा लवकर. चलो. Pulled us apart, left me talking to the dark. पाठीमागचे मेंबर झोपू नका बरं का. आता मस्त रूट लागलेला आपल्याला. आरोही झोपली होती, सगळे झोपले होते. कुत्र्यासारखी झोप आहे. कुत्र्यासारखी झोप आहे. पण कुत्रा झोपताना तुम्ही पाहिलं कुठं? मला ते कळले. कुत्रे कसे एकदम जागे होते. थोडस आवाज आला का तसं आम्हाला बघा ना रस्त्याने इतका भारी धबधबा दिसलेला आहे ना. छोटा धबधबा नाही ऍक्च्युली, ते डॅमचं पाणी ते पडतंय. आता आहे ना आम्ही अकोलेमध्ये पोहोचलेलो आहे. इथे ना आम्हाला एकदा नाश्ता करून घ्यायचा आहे. एकदा आहे ना पोटोवा करून घेऊ. काय ऑर्डर करायचंय? पण आम्ही ना रस्सा वडा ऑर्डर केला होता आणि 1 नंबर लागतो खायला. सोन्या आणि मी ना आता एका सीटवरती बसलेलो आहे आणि थोडं ऍडजस्टमेंट केलेलं आहे, कारण आता ना आम्हाला फक्त 10 किलोमीटर जायचंय आणि आम्ही ना तिकडे खेळायला आहे ना बॅट बॉल पण घेतलेला आहे. काही आता ना आम्ही सनरूफ मधून बाहेर आलेलो आहे, कारण रस्ता मोकळा आहे आणि एकदम भारी वातावरण आहे.
On to different names. Take me back to the start, before the quiet end. गाईज इथं एवढा भारी धबधबा माहितीये का, आम्ही सगळ्यांना म्हणतोय चला, पण हे म्हणताय अजून पुढे जाऊ. आता ना आम्ही राजूर अकोलेला म्हणजे वहिनीच्या गावाला पोहोचलेलो आहे. आता एकदा ना आम्हाला इथं बॅग ठेवायची आहे, त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे भंडारदऱ्याला. आम्हाला बोला बघा किती घाई झालेली आहे. बघा ही अख्खी जी बिल्डिंग आहे ही सगळी आमच्या सोनाली वहिनीची आहे. बरोबर आहे वहिनी? सगळं आपलं आहे. हे पूर्ण बिल्डिंग सोनाली वहिनीची आहे. बट वहिनी तरी पण म्हणजे बघा किती साधे आहे, एकच रूम मध्ये राहता. स्वागत आहे, स्वागत आहे गाईज, स्वागत आहे. वहिनी आरतीच ताट घेऊन या. नाही अरे घाई आहे तुम्हाला? तर चला मी तुम्हाला आहे ना वहिनीची रूम दाखवतो. हा वहिनीचा हॉल आहे, हे वहिनीचं AC आणि हे वहिनीचं किचन. का बरं ओरडताय? ए यार काय आलं? हा कुत्र चावलं? अमोल भाऊ तुम्हाला घरी आहे ना? मस्त आहे, मस्त आहे. अमोल भाऊ छत्रपती संभाजीनगरला राहता, वहिनी ना राजूर अकोलेमध्ये राहता आणि त्या आहे ना इथं नर्स आहे. तर आता ना आम्ही भंडारदऱ्याकडे जाण्यासाठी निघालेलो आहे. आम्ही तर जसे होतो तसेच निघालो. लेडीज गँगनी त्यांचे आउटफिट चेंज केले, मेकअप केला, मस्त आवरून येत आहे त्या. तर आणि कुठं त्या धबधब्यात ओलं व्हायला. आमच्या सोन्याचे बुट पा कन्नडमध्ये काही फेमस असो नसो, आमचं कन्नडचं सह्याद्रीन एक आमचा सोन्या इतका फेमस आहे माहिती का, कंटिन्यू सोन्याकडे अप्पर असतं आणि आपल्या कन्नडच्या शॉपमध्ये पण अवेलेबल आहे. सोन्या तू किती वर्षापासून अप्पर वापरतो? 3-4 वर्ष. 3-4 वर्षापासून तो डेली उन्हाळा पावसाळा हिवाळा काही असो ते अप्पर असतं म्हणजे असतं 24 तास. झोपायच्या वेळेस काढून ठेवतो ना मग. काही आम्हाला ना एक सोनाली वहिनीचं नवीन नाव माहीत झालेलं आहे. म्हणजे नवीन म्हणजे जुनं नाव, ते रिअल नाव आहे वहिनीचं. तुम्हालाच माहित नव्हतं, ते आम्हाला नव्हतं माहिती. वहिनीचं नाव बाळूबाई आहे, पण सोनाली वहिनी, तुम्हाला सोनाली वहिनीचं नाव चांगलं वाटतं? मला सगळे सोनालीच म्हणतात, ते फक्त ऑफिशियल बाळूबाई, ऑफिशियल बाळूबाई. आमचा ओम बघा कसा आलाय. कितीला आहे दादा चिप्स? 5 रुपये 5 रुपये 5 रुपये. पाणी बॉटल? 5 फुकट. पाणी बॉटल फुकट आहे का? Should have seen it coming for the years left in the dust. But after all the lessons learned, it would end the boat. आता ना आम्ही भंडारदऱ्याजवळ आलेलो आहे. इकडे पोरांचा मस्त एन्जॉय चालू आहे. इकडे ना पूर्ण धबधबा आहे. भारी वाटतंय ना, पडशील रे येण्याचं. काही इथलं वातावरण आहे ना इतकं भारी झालेलं आहे माहिती का. धबधबा आहे आणि या साईडला ना डॅम आहे. त्या पाण्याला इतकं प्रेशर आहे, भीती वाटते ना चांगलं मस्त. आरोही आणि ते ना आता त्या साईडला गेलेले आहे. आरोही या साईडने भारी वाटतंय ना. हा पण डोळेच फिरताय, असं एकदम फ्लो मध्ये पाणी जातंय ना. तिकडे त्यांचं कपल फोटोशूट चालू झालं. ते लगेच चालू होतं, एका मिनिटात गाडीतून खाली उतरलं सुरून जातं ते. तर आता ना आम्ही दुसऱ्या स्पॉट वरती चाललेलो आहे. लास्ट टाइम एकदा इकडे आलो होतो ना तेव्हा इथं पण पाणी नव्हतं. आम्ही पलीकडे पण गेलो होतो. आता पूर्ण इथं पण पाणी आहे. इथे नाही बघा असं इंद्रधनुष्य दिसतंय. आता ना आपण असं अजून पुढे जाणार आहे. असं ह्या साईडला जर कॅम्पिंग वगैरे करायची म्हटली तर किती मजा येईल ना. एकदम भारी असा ऍडव्हेंचरच होईल. बसा रे बसा. झालं फोटो सेशन वहिनी? भेटू अभि. काही जात आहे ना आम्ही बोटिंग करणार आहे आणि असा भारी वातावरणात आणि मेन म्हणजे अशा बारीक बारीक पावसात आहे ना. मी तर फर्स्ट टाइम बोटिंग करणार आहे. बोललोय मजा येणार आहे. ए चला रे लवकर चलो. सगळ्यांची धावपळ कशासाठी चालू आहे माहिती का, ते बोट मध्ये समोर बसायसाठी. गाईस तर ही आमची बोट आहे आणि याच्यात आता बोटिंग करायला जाणार आहे. वाव. अरे बघा कशी जादू बनवून आलेली आहे. जादू जादू ए जादू जादू ये इथं. मामाने येते आपली बोट सोडून देता डायरेक्ट. कॅप्टन आहे आपले. कधी झालं इथं पूर्ण आटलं होतं काही पाणी? 1972 ला. काही 1972 ला जेव्हा दुष्काळ आला होता ना हे पूर्ण आटलेलं होतं म्हणे. आमची बोट आहे ना अशी कम्प्लिटली राऊंड राऊंड फिरली. इतकं भारी वाटतंय ना. पूर्ण बोटने ऑटोमॅटिक टर्न घेतला. त्यांचे तर नुसते फोटोवरच भांडणं चालू आहे. सोन्या निघ लागणे तुझं मागून फोटो. असं मध्ये गेल्यानंतर कसं रिलॅक्स वाटलं ना. एकदम निवांत. मेन म्हणजे पहिल्यांदा अशी निवांत बोटिंग झाली. मशीनचा आवाज नाही, काही नाही, काही नाही. एकदम भारी. बाबा जवळ यायचं. आम्ही ना आता वसुंधरा वॉटरफॉल कडे चाललेलो आहे. जादू जॅकेट घालून घे ना तुझं, रेनकोट. अजून पाऊस नाही सुरू झाला ना. असं आहे ना पूर्ण पूल आहे त्या वॉटरफॉल कडे जायला. काही माझ्या समोर आहे ना इतका मोठा वॉटरफॉल आहे. हे बघा
वसुंधरा वॉटरफॉल इतका मोठा येतो आणि एकदम प्रेशर त्या पाण्याला. हा मोठा धबधबा आहे तो, पण आपण तिथं जाऊच नाही शकत. सगळ्यांचे ना आता फोटोशूट चालू झालेले आहे. तुला नाही काढायचे का रे फोटो? नाही काढायचे? नाही. तुझ्या हातात असं वाटतंय ती पिशवी नाही राहत का, ती बॉटल गोळा करायची, ती पिशवीच आहे. अरे हिचा थोडासा वेगळा प्रॉब्लेम झालेला आहे, त्याच्यामुळे ती अशी नाराज वाटते. बरं नाही वाटत आहे मला. गाईज ह्या साईडला पण एक धबधबा आहे, आम्ही त्या साईडला होतो, तिकडे पण एक धबधबा होता, पण ह्या धबधब्यात पण जाता येणार नाहीये. गाईज धबधब्यात तर काही एन्जॉय करता आलं नाही, पण त्या धबधब्याचं पाणी इकडेच येतंय, तर आता आम्ही इकडे चाललोय. चला ना, चलो. तर काहीच आम्ही ना पाण्याच्या मधोमध आलेलो आहे बघा. एकदम पीस, एकदम शांत वाटतंय. म्हणजे आमचाच ग्रुप आहे, कोणी नाही, टेन्शन नाही. अरे येऊ शकत नाही, पण ती तिकडे बसून एन्जॉय करते. मी तर आता लय एन्जॉय करणार आहे. We should do tonight again, even in another lifetime. गाईज दृश्यन ते ना पाणी खेळत होते, त्याने ना त्याचा चष्मा सरवून टाकलाय. आता ना सर्व एन्जॉय करत होते, सगळे गॉगल शोधायला लागलेले. रवी भाऊला फायनली गॉगल सापडले एवढ्या पाण्यात. आमची तर पाण्यातून काही निघायची इच्छाच होत नव्हती, पण आमच्या सोनाली वहिनीला खूप जास्त भूक लागली होती, त्याच्यामुळे आम्ही मॅगी खाल्ली आणि आता निघालो आता पुढच्या प्रवासाला. भाऊ आता आपण कुठे जाणार आहे? कोकणकडा. गाईज आम्ही सगळेजण असे ओले झालेलो आहे माहिती का, आता थंडी वाजायला लागलेली आहे. आता गाडीत ना आम्ही हिटर लावून दिलेलं आहे. हा समोर जो दिसतोय ना, हा नेकलेस वॉटरफॉल आहे, म्हणजे नेकलेस शेपचा आहे, त्याच्यामुळे त्याला नेकलेस वॉटरफॉल म्हणता. बाहेरून आहे ना एवढी थंडी हवा येत होती माहिती का, मग अमोल भाऊची काच खाली होती बरं का. कल्याणी म्हणली, बाकीचे सगळे म्हणले अमोल भाऊला काच वरती कर, पण अमोल भाऊनी काच ना खालीच ठेवली, काही वरती केली नाही. जशा सोनाली वहिनी म्हटल्या की काच वरती करा ना, अशी 1 मिनिटात केली. अरे बायकोला घाबरणारे अमोल भाऊ रे. एक आमचा मेंबर बायकोला घाबरून घरीच बसले, आमचे लल्लू शेठ. नाही तर ग्रुपमध्ये ते पण असते ना आता अजून मजा आली असती, पण ते नाहीये म्हणून आम्ही जास्त मजा करतो. वळणार रे. आता ना आम्ही कोकण कड्यावरती आलेलो आहे आणि इथे ना पूर्ण धुकं झालेलं आहे आणि एकदम थंडी वाजायला लागलेली आहे. एकदम भारी वाटतं, पण जाळ करायचं माचीच आहे का? आपली गाडी बघ ना, धुक्यात आहे आता. पूर्ण धुक्यात गेली आपली स्कॉर्पिओ. आपण जेव्हा आलो ना तो क्लिअर होता, जसं आपण इथं पोहोचलो सगळं इथंच धुक्क झालं. इथं धुक्क झालं. पाऊस चालू झाला ना त्याच्यामुळं. इथे ना माकडं आहे. खूप वेळपर्यंत आहे ना आम्ही इथे एन्जॉय केलं, एक रील्स पण शूट केली, ज्याचे खूप जास्त रिटेक घेतले सगळ्यांनी आणि गोंधळ बघितलं किती चालू आहे. आम्ही क्रिकेट मॅच पण खेळली आणि आता फायनली परत वहिनीच्या रूम कडे निघालेलो आहे. काहीच दिसत नाही, हे बघा पूर्ण धुकं झालेलं आहे. वादा किया था जो मिलके तूने ही जीवन में लाया था मेरे सवेरा, क्या तुम्हें याद? टंगडंगडंग टंटन वाजलं, टंटन वाजलं, हाडानं दुखती दाड सजनी रसा रसावा. तर आता ना आम्ही वहिनीच्या रूमवरती परत आलेलो आहे. आम्ही आल्या ना सगळ्यांनी कपडे चेंज केले, कारण लय इरिटेटिंग झाले होते, सगळे ओले कपडे खूप वेळपासून आमच्या अंगावर होते. कसे आलं ते ओम? सांगू पण नाही शकत, अशाच्या ठिकाणी खाजवायला येत आहे. तर काही आता वेळ झाली व्लॉग या ठिकाणी एंड करायची. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला गाईज एवढे पाहते माहिती का, मी इकडं व्लॉग एंड करतोय आणि नुसते पाहताय. एक झाले की एक मेंबर आमचे नुसते पाहत राहिले, लाज धरायचे. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.